नमस्कार, मी रणजित सर. मॅथ बाय रणजित सर या यूट्यूब चॅनलवर आपलं सहर्ष स्वागत आहे. जो की आज आपलं सेशन राहील संभाव्य प्रश्नांची सिरीज, खास करून पोलीस भरती करता स्पेशल राहील. कारण आता आगामी 15,000 प्लस किंवा गडचिरोली जिल्हा म्हटलं तर 700 प्लस किंवा 750 प्लस असं जागा तुम्हाला डिस्ट्रीब्युशन झालेला आहे. येत्या काही दिवसात तुमची पोलीस भरती लेखी परीक्षा होण्याचे चान्सेस आहेत. त्या अनुषंगाने आपला हा सिरीज इथे सुरू केलेला आहे. तर तुम्ही आवर्जून याचा फायदा घ्यावा आणि इतर विद्यार्थी मित्रांपर्यंत शेअर करा. ठीक आहे. देन आपण सेशन सुरू करण्याच्या आधी तुम्ही एकदा व्हिडिओला लाईक होऊ द्या आणि अजूनही एक दोन मित्र तुमचे यायचे असतील किंवा तुम्ही त्या पद्धतीने व्हिडिओ शेअर केले नसाल तर आधी शेअर करून टाका. तर आजच्या सेशनला आता सुरुवात करूया. जसं याच्यानंतरचा पहिलाच क्वेश्चन आहे तुमचा. पहिला क्वेश्चन काय तर बघा आता त्याच्यानंतरचा. एका सांकेतिक भाषेत जर पॉसिबल हा शब्द जर आपण SLVPLVOYOB असं लिहिला पॉसिबलला, ठीक आहे, पॉसिबल, ओके, काय लिहिला म्हणते आपण SLVPLYOB. तर यामध्ये रिदम काय लागत आहे जरा लक्षात घ्या. पीचं नंबरिंग तुमचं 16, एसचं नंबरिंग 19 प्लस 3 आणि ओचं नंबरिंग 15 आणि देन त्याच्यानंतर एलचं नंबरिंग 12 म्हणजे -3. पुन्हा बघा इथे याचं 19 आणि इथे किती होत आहे तुमचं 22. इथे तुमचं 19च, परंतु इथे काय होत आहे तुमचं 16. म्हणलं तर काय होत आहे बघा, रिदम काय लागत आहे +3 -3 +3 -3 असा रिदम लागत आहे. त्याच पद्धतीने इथे कशाचा विचारलाय तुम्हाला, फ्रीज. कुणाचा विचारलाय, फ्रीज. फ्रीज म्हणजेच काय, कसं लिहिलं जाईल म्हणताय. तर लक्षात घ्या, पहिला तुमचा जो वर्डिंग आहे यापासून तुमचा +3 होणे आहे. +3 म्हणजेच काय होत आहे, एफचा नंबरिंग तुमचा 6 + 3 म्हणजे 9. 9व्या क्रमांकावर कोण असते तुमचे आय. काय येणार, आय असणारा ऑप्शन तुमचं कोणकोणता आहे, बी आणि डी. मग आता इथं बघा साम्य काय काय आहे लक्षात घ्या. एक तुमचं आता देन त्याच्यानंतर इथे ओ सेम आहे आणि बी आणि एच यांच्यामध्ये तुमचं आता तिथे समजून यायला पाहिजे. मग +3 -3 पुन्हा इथं काय होणार तुमचं सांगा बरं, +3. मग +3 म्हटलं तर ईचं नंबरिंग 5 + 3 म्हणजे 8 वर कोण येते, एच तुमचं इथेच आहे. मग जास्त काही पाहण्याची गरज नाही, कारण त्या 2 मध्येच तुमचं उत्तर येण्याचे चान्सेस होते. म्हणून हा उत्तर दोन्ही कॅन्सल झाले. मग या उत्तरापर्यंत जाण्यासाठी इथला हा कॉमन होता, डायरेक्टली तिसऱ्यावर गेलो आपण, देन डायरेक्टली तुमचं उत्तर काय राहणार, ऑप्शन डी इज अ करेक्ट आन्सर राहणार. क्लिअर, मग समजलं. या पद्धतीने त्याचं उत्तर तिथे मेंटेन करणे तिथे राहणार आहेच. ठीक आहे. देन पुढे जर आपण विचार जर केला तर बघा आता नेक्स्ट क्वेश्चन काय आहे. नेक्स्ट क्वेश्चन आहे, पूर्वेकडे तोंड करून उभा राहिलेला एक मनुष्य घड्याळाच्या काट्याच्या दिशेत म्हटलं तर आपण प्लस घेतो. क्लिअर, प्लस जर घेतला तर काय होणार सांगा आता इथं देन त्याच्यानंतरच बर प्लस घड्याळाच्या दिशेने 45 डिग्री प्लस मध्ये. क्लिअर, आणि घड्याळाच्या विरुद्ध दिशेने म्हटलं तर मायनस म्हटलं तर -270 या पद्धतीने राहणार. मग आता देन त्याच्यानंतर 1 + 1 मायनस काय होते 270 वजा काय होणार तुमचं 45 म्हटलं तर किती होत आहे 5 आणि देन त्याच्यानंतर इथे कमी झालं म्हणजे किती 6. हा, देन तुमचं 225 आणि इथं तुमचं 2 म्हणजे 225 इथं मेंटेन राहत आहे. 225 जर इथं मेंटेन जर राहिला तर 225 कशामध्ये सांगा बरं, आता मायनस मध्ये उत्तर येणार. मायनस मध्ये म्हटलं तर बघा तो आधी कोणत्या दिशेला होता उभा, पूर्वेकडे तोंड करून होता. पूर्वेकडे तोंड म्हटलं तर आता इथं बघा डावीकडे तुमचं 225 वडायचं आहे. डावीकडे 225 वडणे म्हणजेच बघा इथे हे झाले 90 180 म्हणजे अजून 45 म्हटलं तर किती होणार तुमचं 225. मग 225 डावीकडे म्हणतं कोणता येते, नैऋत्य या लाईनवर तो येतोय म्हणजे नैऋत्य दिशेला त्याचा आता तोंड असेल. आता कोणत्या दिशेला आहे म्हणताय, नैऋत्य दिशेला. क्लिअर, ऑप्शन
कोणता सी इज अ करेक्ट आन्सर तिथे राहणार आहे. देन नेक्स्ट आता बघा, एका संख्येच्या 3 बाय, एक संख्या आपण कन्सिडर करूया एक्स, आणि एका संख्येच्या काय म्हणताय एक्सच्या किती 3/5 मध्ये 3/5 च्या म्हटलं तर गुणाकारांत देन 15 बाय किती रे 27 अधिक किती तुमचा 24 मिळवल्या असं तर येणारी संख्या मूळ संख्या काय तुमची एक्स वजा त्यामधून 12 वजा केल्यास. आता समीकरण असं बनवल्यानंतर देन त्याच्यानंतर या गुणाकार आणि या पद्धतीने इथे विचार करूया. 5 1 5 5 3 15 3 1 3 3 7 3 9 27. ओके. देन मग इथं एक्स गुणिला 3 म्हणजे 3x डिवायडेड बाय काय आला तुमचा 9 प्लस किती होतं तुमचं 24 बरोबर काय एक्स मायनस तुमचं 12. या -12 ला इकडे घेऊन या आणि इकडचा तुमच्या एक्सचा घटक तिकडे घेऊन जावा. म्हणजेच काय होणार सांगा बरं आता. देन त्याच्यानंतरचा इकडचा 24 प्लस किती होतंय 12 बरोबर एक्स आणि इकडचा मायनस काय होणार 3x डिवायडेड बाय 9 असं तिथे होणार. नाहीतर इथे भाग सुद्धा देऊ शकले असते नो डाऊट, तसंही उत्तर तुम्हाला काढता येते. मग आता देन त्याच्यानंतरचं बघा इथे, मग इथं काय होणार सांगा. हा या दोघांचं तुमचं जर इथं बेरीज जर केली तर किती होत आहे 36 बरोबर. आपण कॅल्क्युलेशन कमी करण्यासाठी बघा 3 1 3 3 3 9 म्हणजे एक एक्स भागीला काय राहिला इथे काय राहिला एक्स भागीला 3. मग आता यांच्यामध्ये क्रॉस मल्टिप्लाय होणार एक्स गुणिला 3 म्हणजे 3x होणार आणि वरचा एक्स जसाच तसा आणि भागीला किती रे 3. मग आता देन त्याच्यानंतरचा हा 3x गुणिला काय होणार हा 3 इकडे गुणाकारात 3 होणार म्हणजे 36 मग इथं 2x. मग आता सांगा 108 बरोबर किती होत आहे तुमचं 2x. तर x बरोबर किती हा 2 डिवाइड मध्ये जाणार म्हणजे उत्तर किती 54. ती संख्या कोणती होती म्हटलं तर 54 असं तुमचं उत्तर येणार. ऑप्शन सी इज अ करेक्ट आन्सर तिथे मेंटेन राहणार आहेच आहे. ठीक आहे. दे नेक्स्ट बघा, पुढील आकृतींचे निरीक्षण करा आणि त्रिकोण मोजा. अशा पद्धतीचा आहे. त्रिकोण जर मोजले तर आपल्याला माहिती आहे असं जर ट्रायंगल जर आपण इथं विचार जर केला तर या ट्रायंगल मध्ये नेहमी 3 1 2 नंबरिंग देतो 1 अधिक 2 म्हणजे तुमचं काय 3. म्हणजे या प्रत्येक अँगल मध्ये असं जर तुम्हाला दिसत आहे यामध्ये तुमचा इथं 3 इथे सुद्धा 3 इथे सुद्धा 3 इथे सुद्धा 3 इथे सुद्धा 3 आणि इथे सुद्धा 3 म्हणजे 1 2 3 4 5 6 म्हणजे काय होणार 6 गुणिला तर 3 3 होणार. हे तर 18 फिक्सच आहे, परंतु 18चा ऑप्शन मध्ये नाही पुन्हा काहीतरी एक्स्ट्रा येऊ शकते. तर आपण एक काम करूया. देन त्याच्यानंतरचा जर आपण विचार जर केला तर पुढचं जर आपण यामध्ये जर हा जो ट्रायंगल इथे जर मेंटेन जर केलाय तर लक्षात घ्या आता कोणतं हा जो ट्रायंगल म्हटलं आपण या पद्धतीने हा जो एक ट्रायंगल आहे त्याच्या ऑपोजिट वाला एक ट्रायंगल या पद्धतीने आपण हिरव्या याच्यामध्ये मेंटेन करताय. हे 2 आहे म्हणजे तुमचं +2 म्हणजे उत्तर काय ते तुमचं सांगा बरं. 18 आणि 2 किती होत आहे 20 इज द करेक्ट आन्सर. त्या पद्धतीने त्या आकृतीमध्ये किती त्रिकोण आहेत म्हटलं तर किती त्रिकोण आहेत 20 त्रिकोण आहेत. अशा पद्धतीचा त्याचा उत्तर होता. देन एका शर्टची छापील किंमत 850 रुपये आहे आणि छापील किमतीवर प्रथम शेकडा किती 20% नंतर शेकडा 15% अशा क्रमाने सूट देऊन शर्ट विकला तर शर्टची विक्रीची किंमत आपण माहिती आहे एकूण 100% कन्सिडर करतो आपण. 100% जर विचार जर केला तर 100% पैकी तुमचा किती काय कशा पद्धतीने आहे तर बघा. तर सूट किती देतात. सूट देणे म्हणजे जो मालक आहे त्याला पूर्णपणे त्याचा तोटा होतो परंतु त्याच्यावरही तो नफा कमवणार आहे. पण बघा 100%चे तुमचे काय होणार इथे डायरेक्टली नाही तर 850चे 100% म्हणजेच किती 850 रुपये आहे. समजत आहे का 100% म्हणजे किती 850. डायरेक्टली 850चे 20% 20% असं जर म्हटलं आपण 850 गुणिला काय 20% सूट म्हटलं तर 80 भागीला 100 गुणिला काय पुन्हा 15% सूट म्हटलं तर किती होतं तुमचं 85 भागीला 100. परंतु हा कॅल्क्युलेशन जरा तुमचं त्या पद्धतीने जरा मोठा होणार. त्यापेक्षा जर आपण एक काम केला तर लक्षात घ्या इथे तुम्हाला एक फॉर्म्युला नाही परंतु तुम्हाला अल्टिमेट सांगितलं दोन्ही वेळा सूट असेल तर -a - b + ab अपॉन 100 असं असते. म्हणजे यामध्ये एकंदरीत सूट किती असं माहित जर झाला -20 आणि -15 प्लस किती होणार 20 गुणिला काय होतं रे 15 आणि भागीला किती होतं 100. 0 0 गेट कॅन्सल म्हणजे इथं काय होतं -35 प्लस किती होतं सांगा प्लस किती 15 × 30 30 भागीला 10 म्हणजे 3
मग आता -32 असं तुमचं उत्तर आहे. -32 म्हटलं तर -32 तुमचं त्याचा लॉस मध्ये आहे. म्हणजे ऍक्च्युली ते किंमत कितीला विकला असेल, 100 वजा 32 जर केलं तर आपलं किती, 68%. 68%ला तो ती वस्तू विकला असेल शर्ट. ठीक आहे. तर मग 68% म्हटलं तर कोणाचे 68% काढणार तुम्ही, तर 850 चे 68% काढा. हे 100%ची व्हॅल्यू आहे. 68% जर काढलो आपण तर सांगा इथे 00 गेट कॅन्सल. आता बघा मला सांगा, इथं कॅल्क्युलेशन जरी केलं आपण 85 गुणिला किती 68, 85 गुणिला 68, 8 पंचे 40, 4 आणि 64 आणि 30 किती होते 94, 64 आणि 30 94 आणि हे किती होत आहे 98 देन. मग आता देन राहिले किती 9 आणि देन त्याच्यानंतरचं यांचं मल्टिप्लिकेशन 48 9 किती होतं 57. म्हणजे तुमचा यांचा गुणाकार 57 80 होता आणि डिवायडेड बाय किती होतं 10. 00 गेट कॅन्सल. म्हणजे उत्तर काय राहणार तुमचं 578, जो की ऑप्शन कोणता आहे तुमचा, ए ऑप्शन इज अ करेक्ट आन्सर तिथे राहणार आहे. क्लिअर. मग आपण जे सिरीज चालू केलं आहे त्या सिरीज मध्ये तुमचं अल्टरनेट आहे, काही कधी मॅथ कधी तुमचं रिझनिंग अशा पद्धतीने, परंतु आपण नियर अबाउट 45 किंवा 50 क्वेश्चनचा आढावा घेणार आहे या लेक्चर मधून. ठीक आहे. देन तर आपण पार्ट 1 आधी बघितलेला आहे. कोणी बघितलं नसणार तर ती जाऊन आधी बघून घ्या. देन त्याच्यानंतर सेकंड पार्ट हा बघा. ठीक. देन एका कुटुंबात PQ R X Y Z असे 6 सदस्य आहे. बघा आता देन कंडिशन बघा, हा नातेसंबंधाचा क्वेश्चन आहे. Q R चा मुलगा आहे. कोण? Q. कोणाचा मुलगा आहे? R चा. Q R चा मुलगा आहे म्हटलं तर इथं प्लस आपण मेंटेन करतो मुलाला, परंतु R Q ची आई नाही. R Q ची आई नाही म्हणताय. ठीक आहे. देन मग आता पुढे आपल्याला माहिती नाही, P आणि R विवाहित जोडपं आहे. P आणि R. मग तुमचं पती पत्नीचं रिलेशन आता देन. त्याच्यानंतर हा वडील नाही म्हटलं तर काय होणार, तुमचा मुलगा आहे आपल्याला, सॉरी. देन P आणि R विवाहित जोडपं आहे. Y R चा भाऊ आहे. Y R चा भाऊ आहे. तर आता इथं या सेंटेन्स वरून, परंतु R Q ची आई नाही. R Q ची आई नाही म्हणजे काय असेल, वडील. वडील म्हटलं तर हे काय ना तुमची फिमेल, कारण आई येत आहे P. देन मग विवाहित जोडपं आहे. Y R चा भाऊ आहे. Y R चा भाऊ आहे. Y R चा भाऊ आहे म्हणजे हा मेल असेल. देन त्याच्यानंतर X P ची मुलगी आहे. कोण? X. कोणाची? P ची मुलगी आहे. म्हणजे आपापसात हे दोघे काय होणार, बहीण भाऊ. आणि ZP चा भाऊ आहे. ZP चा भाऊ आहे. ZP चा भाऊ आहे मेल. देन तर Z आणि Q शी नातं काय, Z आणि Q चा म्हणजे आईचा भाऊ, या पद्धतीने काय येणार तुमचा मामा इज अ करेक्ट आन्सर. त्या पद्धतीने कोणता ऑप्शन राहणार, ऑप्शन ए इज अ करेक्ट आन्सर राहणार, म्हणजे मामा. देन राकेश नाट्यगृहाकडे तोंड करून उभा होता. त्याच्या डावीकडे दक्षिण दिशा होती. आता बघा, डावीकडे दक्षिण दिशा होती म्हणजे नाट्यगृह पश्चिमेला असायला पाहिजे. थोडं विचार करा. आता इथे डावी दिशा तुमची कोणती यायला पाहिजे, दक्षिण. तुम्ही इथे बसला आणि इकडे तोंड जर केले, नाट्यगृह इथं जर असेल आणि देन इथं दक्षिण तुमचं, त्याचा डावा हात राहणार. मग काय म्हणताय, तो 3 वेळा काटकोनात उजवीकडे वळला. 3 वेळा म्हणजे एक काटकोन म्हटलं तर 90 डिग्री. 3 वेळा म्हटल्यानंतर तुमचं किती वेळा 270 डिग्री तो उजवीकडे वळला. उजवीकडे वळणे म्हणजे प्लस मध्ये वळणे. मग आता देन त्याच्यानंतरचा जर विचार जर केला तर तो आता डावीकडे वळला म्हटलं तर उजवीकडे वळला, काटकोनात वळला. आता नाट्यगृह त्याच्या कोणत्या बाजूस आहे, तो इथनं नाट्यगृह पश्चिमेकडे, तर पश्चिमेकडून 90 90 आणि 270 अशा पद्धतीने तुमचं इथे आहे. आता कोणत्या याच्यावर आला देन त्याच्यानंतर जर तुमचं इथे जर विचार जर केला आपण तर देन त्याच्यानंतरचं मग आता इथे बघा, मग नाट्यगृह आहे पश्चिमेला. नाट्यगृह पश्चिमेला म्हटलं 270 गेला, तो दक्षिणेवर आला. आता मित्र त्याचा तोंड कुठं आहे, आता दक्षिणेला. तर दक्षिणेला तोंड असताना नाट्यगृह कुठं होता, पश्चिमेलाच होता. नाट्यगृह बदलला का, नाही. पण तो आता बदलून कुठं आला, दक्षिणेला आला. त्याचा तोंड दक्षिणेला आहे. तो दक्षिणेला असताना देन त्याच्यानंतर तुमचं इथे काय होणार पुढचं.
आता काय म्हणताय, नाट्यगृह त्याच्या कोणत्या बाजूस, आता तो दक्षिणेस पाहत आणि ही पश्चिम कोणती बाजू येणार, उजवी बाजू, मग कुठं राहणार, उजवीकडे. जरा थोडा ट्रिकी होता परंतु उत्तर सोपाच होता. काटकोन म्हटलं तर 90 डिग्री, 90 डिग्री म्हटलं तर तुमचं 3 वेळा काटकोनात उजव्या बाजूने, मग त्या पद्धतीने 270 डिग्री असं तिथे मेंटेन होणार आहे. देन नेक्स्ट आता क्वेश्चन बघा. देन पुढं, ए हे बी चे आजोबा आहेत. बर, ए हे कोणाचे, बी चे, यांचे काहीतरी वडील किंवा आई आजोबा असेल ए. ठीक आहे. देन बी ही सी ची बहीण आहे. बी ही सी ची बहीण फिमेल. सी ही डी ची मुलगी आहे. सी ही डी ची मुलगी, डी ची मुलगी. डी हा ई चा पती, डी हा ई चा पती, ई चा पती. ई चे, हा ई चा पती, इथं मायनस जर केला, डी हा ई चा पती म्हणजे हा प्लस. ठीक आहे. हे आपापसात काय बहिणी बहिणी आहेत एकाच आई वडिलांची. ठीक आहे. ई चे बी बरोबरचे नातं काय, ई चे बी बरोबर. आता बघा यांच्याबद्दल हा जो आहे ए कोणाचा म्हणजे एचा मुलगा आहे की मुलगी आहे काय माहिती नाही. आजोबा आहे म्हणताय, आजोबा आईकडील असेल वडिलांकडे असेल. ए आणि बी मध्ये काहीच, ए आणि बी मध्ये डायरेक्टली म्हणजे ए आणि ई डी यांच्यामध्ये रिलेशन नाही, परंतु आपल्याला काय विचारताय, ई चे बी बरोबर. ई चे बी बरोबर म्हटलं तर एक प्रकार काय आहे ना तुमचे, हा आई इथे मेंटेन होत आहे. काय, आई. या पद्धतीने तुमचं उत्तर काय येणार. मग ई पासून कोण, बी, ई पासून बी म्हटलं तर काय होणार तुमचं, नाही तर डी पासून त्याही पद्धतीने. हे दोघे भावंड आहे म्हटलं तर ते मुलगी आहे म्हटलं तर ही सुद्धा मुलगीच असणार, म्हणून उत्तर काय राहणार, आई इज अ करेक्ट आन्सर तिथे राहणार आहे. दे नेक्स्ट आता तर बघा पुढचा क्वेश्चन. रांगेत मध्यभागी 19व्या क्रमांकावर अक्षय उभा आहे, तर रांगेतील शेवटचे 8 विद्यार्थी. आता मध्यभागी ज्याचा असते एकूण मुले जर काढायचं असेल, एकूण मुले, तर जेव्हा मध्य क्रमांक दिलेला असतो मध्यभागी असणाऱ्या व्यक्तीचा, त्याला गुणीला 2 करायचा आणि -1 करायचं म्हणजे एकूण मुले निघणार. 38 -1 म्हणजे 37 मुले रांगेत होती. 37 मुले रांगेत होती. 8 विद्यार्थी निघून गेले म्हणते. 8 विद्यार्थी त्याला सोडा, 29 विद्यार्थी आता सध्या स्थित आहे. तेव्हा सुरुवातीपासून 9व्या स्थानी, सुरुवातीपासून किती म्हणताय, सुरुवातीपासून 9व्या स्थानी, तर पाठीमागून कितवा असं तुम्हाला इथे डॉट 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 त्या पद्धतीने पाठीमागून कितवा असं उत्तर काढायचं आहे. प्रसन्नाचा शेवटून कितवा नंबर. तर मला सांगा, देन तुम्हाला ऑलरेडी सांगितलं की ज्या रांगेतील एकूण मुले जर काढायचं असेल तर व्यक्तीचा डावीकडचा क्रमांक आणि उजवीकडचा क्रमांक हा देऊन पाहिजे. त्या दोघांचा प्लस करून आपण -1 करतो. म्हणून एकूण मुले बरोबर काय असते, एकूण मुले किती आता 29 आणि देन त्याचा म्हणजे समोरून सुरुवातीपासून क्रमांक, सुरुवातीपासून किती 9वा आणि पाठीमागचा क्रमांक आपल्याला माहिती नाही, तेच तर काढायचा आहे. आणि मायनस काय करतो आपण, दोघांचा प्लस करून -1. म्हणून आता डायरेक्टली इथं लक्षात घ्या, यांचा प्लस जर केला तर किती होत आहे तुमचं 30 बरोबर काय होणार 9 + x. मग x बरोबर काय होणार तुमचं सांगा, 30 - 9 बरोबर x बरोबर किती होतं 21. मग एवढं करण्याची गरज नाही. तर नेहमी जेव्हा एका व्यक्तीचा डावीकडचा किंवा समोरून किंवा पाठीमागून दिलेला असेल तर तेव्हा एक काम करायचा, जो तो एक मायनस करतो आपण पहिल्यांदा एकूण व्यक्तीमध्ये, त्याला हे करून एकूण व्यक्तीमध्ये त्याला वाढवून टाकायचे आणि एक क्रमांक डावीकडचा देऊन असेल तर ते वजा जर केलं तर उजवीकडचा निघणार, उजवीकडून दिलं असेल तर ते वजा केलं तर डावीकडचा निघणार. क्लिअर, ओके, गॉट इट. देन नेक्स्ट मग हा याचं उत्तर काढणं 21 म्हणजे ऑप्शन डी इज अ करेक्ट आन्सर तिथे राहणार आहे. तर बघा हा सिलॉकचा एखादी क्वेश्चन तुम्हाला याही टाईपचे क्वेश्चन विचारले जातील. तर बघा सर्व इमारती बंगले आहे म्हणते. इमारती काय, सर्व इमारती काय, बंगले, बंगले असतील. हा देन सेकंड काय म्हणताय, सर्व बंगले झोपड्या आहेत, झोपडे. ओके, देन ठीक. देन मग आता देन त्याच्यानंतरचा बघा, लक्षात घ्या आता इथं अनुमान आहे.
काही झोपड्या इमारती आहे, बाहेरचा, हा काही झोपड्या इमारती बरोबर आहे. पहिला बाहेरचा आतमधल्या सोबत काही बंगले इमारती, हे सुद्धा 100% करेक्ट आहे. मग तुमचा अ व ब बरोबर, म्हणजे ऑप्शन कोणता येणार, बी इज अ करेक्ट आन्सर तिथे राहणार. सोपा क्वेश्चन होता, वारंवार आपण त्या पद्धतीने घेतलेला आहे. एक कुत्रा पूर्वेकडे 19 फूट पडत गेला. आता कोणता तरी एक पॉइंट असेल, पूर्वेकडे जाणे म्हटलं तर त्याच्या म्हणजे आपण जसं उभे आहोत त्यानुसार आपलं उजवीकडे किती 19 फूट, आपण म्हणूया 19 फूट अशा पद्धतीने देन. उजवीकडे वळाला वळू द्या त्याला, उजवीकडे वळाला व तिथून 9 मीटर म्हणतात, किती 9 देन 9 फूट पडाला आणि तिथून उजवीकडे. आता मला खाली जाताना उजवीकडे म्हटलं कुठं इथं येणार, 9 फूट पडाला. देन त्याच्यानंतर काय म्हणतात, पुन्हा डावीकडे वळून पडाला, डावीकडे वळाला आणि पडाला. पण माहिती आहे का किती, तर आपल्याला काही माहिती नाहीये, पण पडाला तो एवढं माहिती आहे. पण देन त्याच्यानंतर पुन्हा डावीकडे वळाला आणि देन त्याच्यानंतर 12 म्हटलं तिथे 12 फूट तिथे मेंटेन केला आणि शेवटी डावीकडे पुन्हा. आता मला सांगा, पूर्वेला जाताना डावी दिशा म्हणजे तुमची उत्तरेकडे जाऊन किती 6 अशा पद्धतीने पडत आहे. मग सध्या हा कुत्रा कोणता आहे. आता इथं जर अंतर विचारलं असतं तर आपल्याला हा अंतर माहिती पाहिजे होता. जरा ट्रिकी क्वेश्चन आहे, जरा विचार करा, हा अंतर माहिती पाहिजे होता. परंतु आता किती गेला काय गेला माहिती पाहिजे होता, परंतु आता माहिती असण्याची गरज नाही. कारण शेवटी काय विचारताय, सध्या कोणत्या दिशेकडे त्याचा म्हणजे तोंड कोणत्या दिशेकडे आहे म्हटलं, तुमच्या कोणत्या दिशेकडे येणार तुमचं, आता तो वरती पाहत आहे म्हणजे उत्तर दिशा, असं तुमचं त्याचं उत्तर आहे. समजत आहे का, उत्तर ओके दे. नेक्स्ट आता बघा, 7 जानेवारी 2006 शुक्रवार आहे, त्या 7 जानेवारी 2017चा वार कोणता. तर अशा पद्धतीचे क्वेश्चन मार्क आहे बरोबर. आता फक्त तुमचं तारीख सारखी आहे 2006 टू का होणार, देन त्याच्यानंतर 2017 देन. मग यांच्यातला गॅप किती आहे, 11 वर्षाचा गॅप आहे. 11 वर्षामध्ये लीप किती आणि देन त्याच्यानंतर साधे किती, लीप आणि साधे. लीप वर्ष तुमचे 3 असतील, कोणकोणते, 8 12 16 किती 3, आणि साधे वर्ष किती असणार, मग 8 असणार. स्वाभाविक आहे, कारण 11 पैकी 3 हे. तर मग आता 3 एका लीप साठी 2 दिवस पुढे, तर 3 लीप साठी 6 दिवस, किती दिवस 6 दिवस. आणि देन त्याच्यानंतर 8 साध्या वर्षासाठी 8 दिवस. मग एकूण किती पुढे, पुढे जर म्हटलं तर एकूण किती होणार, यांची दोघांची बेरीज. एकूण पुढे पुढे म्हटलं तर किती होणार, 8 आणि 6 किती होतात 14. 14 म्हटलं तर गॅप किती आहे 14चा, मग 14 डिवायडेड बाय किती रे 7 म्हणजे किती, बाकी 0 म्हणजे तोच दिवस येणार. तोच दिवस म्हटलं तर कोणता, शुक्रवार होता, शुक्रवारच राहणार आहे. समजत आहे का, अशा पद्धतीने त्याचं उत्तर तिथे मेंटेन करणे अपेक्षित आहे. बघा हा तर फुकटचा मार्क आहे. आता डायरेक्टली समजत आहे का, या टाईपचा क्वेश्चन आले बघा, ए बी एबीसी एबीसीडी एबीसीडीई आणि देन त्याच्यानंतर पुन्हा ए बी सी डी ई एफ, एक 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 वाढत आहे, म्हणजे पहिलाच घटक तुम्हाला रिकामी जागा आहे, म्हणून ए इज अ करेक्ट आन्सर. ऑप्शन ए इज अ करेक्ट. ओके देन त्याच्यानंतरचा बघा आता क्वेश्चन नंबर, हा जो क्वेश्चन आहे, तर यामध्ये जर आपण विचार जर केलो तर काय होणार, तर बघा ठीक आहे, 8 2 या पद्धती. याचं लॉजिक कोणतं आहे, तर बघा आता आपण यावरून लॉजिक जर काढलं तर समोरासमोरील 8 गुणिला 6 यांचा वजा काय करू, आता 2 गुणिला 6 यांचा इथे मेंटेन करूया. दे 8 छक किती होतं 48, वजा काय होत आहे 12. देन 48 वजा 12 म्हणजे उत्तर काय होतं तुमचं 36. म्हणजे इथं तुमचा रिदम मेंटेन झाला. तसंच आपण क्वेश्चन मध्ये तुमचा जो काही विचारलेला आहे इथं तिसऱ्या याच्यामध्ये क्वेश्चन मार्क, त्यामध्ये बघून घेऊ काय होतंय. तर लॉजिक काय, अपोजिट म्हटलं तर 7 गुणिला किती होत आहे तुमचं 70, 7 गुणिला 70 वजा काय करू तुमच्या अपोजिट मध्ये 4 गुणिला 6. या पद्धतीने 70 वजा किती होत आहे तुमचं 24, 70 वजा 24 म्हटलं तुमचं उत्तर काय आहे तिथे 46, जो की ऑप्शन बी आहे ऑप्शन मध्ये. आणि तसंही लॉजिक सुद्धा आपल्याला करेक्ट लागला, तर त्या पद्धतीने त्याचा आन्सर तिथे होता. देन नेक्स्ट आता बघा, या टाईपचे क्वेश्चन जेव्हा जेव्हा विचारते तेव्हा डायरेक्टली जम्प करायचा क्वेश्चन कडे. कशाचा विचारता, किंग कुठं आहे यार, किंग इथं आहे, इथं कुठेच नाही, एकाच ठिकाणी आहे. मग किंग एकाच ठिकाणी आहे तर इथला सुद्धा कोणता तरी एक ठिकाण. आता ईजचा बघा, ईज इथं आहे, इथं आहे, मग ईज साठी कोणता येणार कोडिंग, तर सांगा. इथलं कॉमन कोण आहे, इकडे निक आहे, यांच्यामधला नाही, इथला नाम आहे आणि इथला नाम आहे, म्हणजेच काय होणार ईज साठी काय होणार एन ए एम. आणि देन त्याच्यानंतर इथं गुड आहे बघा, इथेही गुड आहे, इथेही गुड आहे, मग गुड साठी काय होणार सांगा. म्हणजे जसं आहे तसंच राहील असं नाहीये,
मग गुड तिथं. आता यांच्यामध्ये कोण आहे तुमचं, जर सपोज जर म्हटलं तर निक आणि इथंही तुमचं निक, म्हणजे गुड बरोबर काय होणार तुमचं सारखं निक. आता जर दोन याचा कम्प्लीट झाला म्हणजे किंग बरोबर काय, किंग बरोबर तुमचं तिकडचं एक बॅलन्स कोण आहे, एफ यू फू. अशा पद्धतीने तुमचं त्याचा आन्सर येणार आहे. म्हणून ऑप्शन बी इज अ करेक्ट आन्सर तिथे राहणार आहेच. ओके, नेक्स्ट आता हा महत्वाचा क्वेश्चन आहे. जर तुमच्या पेपरमध्ये आला सिक्वेन्सली, हा जर पहिला जर क्वेश्चन किंवा पहिल्या 10 क्वेश्चन इगो आउट करून घ्यायचा नाही. कधी कधी पाहता क्षणी आपल्याला काही समजून येत नाही, परंतु आपण याआधी असे क्वेश्चन सोडवले असेल तर निश्चितपणे आपल्या लक्षात येऊन जाणार. पण याच्यामध्ये वेगळं काही नाही मित्रो. आपण चढत्या क्रमाने जर मांडलं, पहिले 8 आहे, नंतर 9 आहे, नंतर काय इथे पुन्हा नंतर 11, नंतर काय 14, नंतर काय 18, नंतर तुमचं मी त्यानंतरचं कोणती संख्या आहे 29, आणि देन त्याच्यानंतरची कोणती संख्या आहे 29, नंतरचं 36, आणि देन त्याच्यानंतरचं काय 44. असं तुमचं आहे, एक मिसिंग आहे. तर यामध्ये लॉजिक काय लागेल, आता बघा हे जर माहिती असेल तरच होणार, नाही तर कोणत्या उभ्या मांडणीत आडव्या मांडणीत असं शक्यतो असते, पण तिथे तसा नाहीच आहे. तर बघा आता गोलीगत धोका आहे इथे, मग किती +1, इथे +2चा होत आहे, इथे +3चा होता, म्हणजे याच्यामध्ये ऍड केलं तर इथं +4, म्हणजे रिदम तुमचा कोणतरी +4 म्हणजे काय होत आहे इथं +5, +5 जर केलं असतं तर उत्तर काय आलं पाहिजे होतं 23, आणि 23 मध्ये जर आपण जर इथं विचार जर केला 23 प्लस किती रे 6 करायला पाहिजे. 23 + 6 म्हणजे तुमचं 29, म्हणजे मिसिंग टर्म कोणता आहे तुमचा 23, म्हणजे तुमचा क्वेश्चन मार्क 23. या पद्धतीने त्याचा आन्सर तिथे येणे अपेक्षित आहे. समजताय? या पद्धतीने तुम्हाला विचार करणे म्हणजे लक्षात ठेवणे राहील. म्हणून पुन्हा एकदा लक्षात घ्या, याचा जर तुम्हाला उत्तर जर 20 सेकंदात येत असेल तर डेफिनेटली उत्तर सोडवा. जर येत नसेल तर तुम्ही जरा होल्ड करा, पुढे जावा, नंतर या क्वेश्चन कडे. ओके, गॉट इट. देन पुढे त्यानंतरचा पुढील व्यवस्थेचा अभ्यास करा आणि यावरून 5 हा अंक किती वेळा आला आहे की ज्याच्या अगोदर 3 किंवा 4 आलेले आहेत, पण त्याच्या लगेच नंतर 8 किंवा 9 नाही. तर बघा 3 किंवा 4 अगोदर पाहिजे, इथं आहे, परंतु 9 नको पाहिजे, नाही आहे. ही 5, आता बघा इथं तुमचं 9 आहे, तेही जमणार नाही. then इथला 4 आहे आणि 5 आहे, म्हणजे हा एक जमणार. ठीक आहे. दे नेक्स्ट आता बघा त्याच्यानंतरचा या 5चा काही विषयच नाही. या 5चा बघा आता इथलं 3 आहे आणि इथं 8 आहे, जमणार नाही. हा देन इथं बघा तुमच्या इथं किती आहे 4 आहे आणि इथं 6 आहे. ओके, देन त्याच्यानंतरचं सांगा बरं 4, हा ते इथं 5 आहे नाही, मग इकडे 5 कडे जाऊया. 5, हा ते जर 3 इथं जर आपण लिहिलं असतं तर 3 आणि 5 आणि 7 हा जमला. ठीक आहे. देन इथं हा नाही, इथं हा नाही, इथे 4 आहे आणि देन तुमच्या इथं 2 आहे, म्हणजे हाही जमणार. देन त्यानंतरचा बघा आता पुढचा जर आपण विचार जर केला तर पुन्हा 5, इथं 3 आहे, इथं 1 आहे, हाही जमला. म्हणजे तुमचं जर उत्तर जर काढलं आपण मोजलं तर 1 2 3 4 5 असं किती आहे, म्हणजे जे कंडिशन अप्लाय करणार म्हणजे जे सॅटिस्फाय करणार किती आहे 5, म्हणून ऑप्शन कोणता येणार सी इज अ करेक्ट आन्सर राहणार. या टाईपच्या क्वेश्चन मध्ये असाच तुम्हाला विचार करावा लागेल. दे आता बघा हा जो क्वेश्चन आहे तर टॅन TAN बरोबर काय होत आहे ANT, परंतु मित्र तुम्हाला इकडचं सोल्युशन तुम्हाला दिलेलं आहे. इकडचं काय EBB, तर यावरून काय होतंय बघा, हा जो तुमचा इकडचा T होता इकडे पहिला आला. ठीक आहे. देन मग हा जो N इथला होता तो शेवट गेला, म्हणजे तुमचा शेवट झाला, आणि जो तिकडे पहिला होता तो मध्ये आला, म्हणजे इकडचा जो शेवटचा आहे तो पहिला यायला पाहिजे, म्हणजे B येणार, आणि इकडचा जो नंतरचा आहे तो मध्ये यायला पाहिजे, मध्ये यायला पाहिजे म्हणजे ई मध्ये येणार, नंतरचा हा मधला तुमचा शेवट जाणार. BEB कुठं आहे ऑप्शन बी. असं तुमचा तिथे लॉजिक मेंटेन होणे आहे. सोपाच होता, जरा थोडा पाहण्याची गरज. हा आता बघा आपण हा विचारलं टॅक्स असिस्टंट 2024 लेटेस्ट. ठीक आहे, टॅक्स असिस्टंट 2024 याला. तर मी हा प्रश्न का घेतला, पोलीस भरतीला येतो का, MPSCचे क्वेश्चन कॉपी पेस्ट करतात. तुम्ही मागचा एक क्वेश्चन बघितले असणार किंवा इतर बरेचसे क्वेश्चन, तिकडले क्वेश्चन इकडे कॉपी पेस्ट होतात. मग आता कसं, तर याचा आपण इथं जरा विचार करूया. आपण आता इथं थोडं तर
ठीक आहे. दे नेक्स्ट आता थोडं प्रिंट मिस्टेक आहे इथं, 3 करून घ्यायला. ओके, दे 3 जर असेल तर काय होणार, -2 -3 गुणिला +3 भागीला काय तर -3 -2. ओके, देन डिवायडेड बाय -4 -6 आणि -4 डिवायडेड बाय -7 आणि -5. ओके, देन नेक्स्ट जर आता विचार जर केला तर -2 आणि -3 म्हटलं तर -5 होत आहे. देन गुणीला काय तर 8 आणि भागाकारात डायरेक्टली आपण इथे जर विचार जर केला तर तुमचा -5 इथं मेंटेन होतं -5 आणि त्याच्याही भागाकारात किती -10 आणि भागीला किती होत आहे 7 5 -12. ठीक आहे, मायनस 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 गेट कॅन्सल, 5 1 5 गेट कॅन्सल, राहिला काय 8 डिवायडेड बाय इथे सांगा 5 1 सॉरी 2 पंचे 10 2 छक 12 म्हणजे 5/6 असं येत आहे. मग आता देन नेहमी तुम्हाला या टाईपचा जर क्वेश्चन जर आलाच, ठीक आहे, तर आपण एक काम करूया, इथला जो आहे एकतर तुम्ही इथं जर आपण व्यवस्थित जर 5 न 2 ने भाग नाही दिला तर काय होणार, तर आपण 1 मिनिट लक्षात घेऊया इकडचं. ओके, कारण आपलं कॅल्क्युलेशन पुन्हा 5 ने भागण्यापेक्षा, म्हणून तसं म्हणताय मी, किती -5 होणार गुणीला किती रे 8 आणि भागीला किती तर -5. ओके, देन डिवायडेड बाय -10 आणि देन त्याच्यानंतर -12, मायनसला मायनस गेट कॅन्सल आणि देन त्याच्यानंतरचं बघा. ओके, मायनसला मायनस गेट कॅन्सल, इथे गेट कॅन्सल, इथे गेट कॅन्सल, मग इथं काय राहिला 5 ला 5 गेट कॅन्सल 8 म्हणजे 5 1 5, 10 डिवायडेड बाय काय होतं 12. हा 12 वरती जाऊन कोणासोबत गुणणार 8 सोबत, म्हणजे 12 गुणीला 8 म्हणजे डिवायडेड बाय 10. 10 ला ठेवा तसंच, 5 न भागण्यापेक्षा म्हणजे 2 न भागून 5 करण्यापेक्षा 12 8 96, 96 भागीला 10 म्हणजे 1 पॉईंट सरकवला म्हणजे काय होतं 9.6. असं तुमचं उत्तर आहे. 9.6 म्हणजे ऑप्शन बी इज अ करेक्ट आन्सर तिथे राहणार आहे. देन नेक्स्ट आता राधा मुलीच्या रांगेत उजवीकडून 17वी आहे, राधाच्या डावीकडे 17वी अमृत आहे, जर अमृत ही रांगेत अगदी. आता मला सांगा देन त्याच्यानंतरचा जर आपण इथं विचार जर केला तर काय होत आहे बघा, राधा उजवीकडून कितवी आहे 17वी, कोण राधा, राधाच्याही आता इथं राधा आहे, डावी म्हटलं तर ही दिशा येणार, ही उजवी बाजू होणार, तर डावीकडे म्हटलं तर आपण या पद्धतीने इथं मेंटेन करू. 17वी कोण आहे पुन्हा अमृता, इथे अमृत आहे. तर मला सांगा यार देन त्याच्यानंतरच ही जी आहे अगदी मधोमध आहे, काय मधोमध, मधोमध आहे असं जर म्हणता तिथे बघा मधोमध आहे. परंतु मला सांगा आता हे 17 आणि 17 म्हणजे उजवीकडून राधा कितवी होणार, कितवी 34वी, म्हणजे मधोमध म्हटल्यानंतर इकडे सुद्धा कितवी असणार, ते 34वीच असणार. मधोमध व्यक्तीचा क्रमांक देऊ नये, त्यावरून जर एकूण जर काढायचं असेल तर एकूण काढताना काय होणार 34 गुणीला 2 आणि -1, 68 वजा 1 म्हणजे उत्तर काय होणार 67. असं तिथे उत्तर होता. ऑप्शन डी इज अ करेक्ट आन्सर तिथे राहणार आहे. क्लिअर, मग समजलं. अशा पद्धतीने आपण एक क्वालिटी क्वेश्चन जो की तुम्हाला परीक्षेला निश्चितपणे या टाईपचे संभाव्य क्वेश्चन दिसणार किंवा हेच कॉपी पेस्ट होतील, म्हणून इतर विद्यार्थी मित्रांपर्यंत नक्की शेअर करा. आपल्याला तुम्ही बरेच दिवसापासून फॉलो करत आहे परंतु चॅनलला सबस्क्राईब केले नसणार तर आधी सबस्क्राईब करून घ्या. भेटूया नेक्स्ट लेक्चर सिरीजमध्ये. धन्यवाद.